नमस्कार मित्रांनो, म्हाडाच्या पुणे मंडळाच्या बुक माय होम फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह लॉटरी यामध्ये सध्या खूप अडचणी येत आहेत की बऱ्याच लोकांची डोमिसाईल सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन होत नाहीये, इन्कम सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन बाकी आहे, बऱ्याच लोकांचे तर आधार व्हेरिफिकेशन सुद्धा होत नाहीये. अशा बऱ्याच त्रुटी यामध्ये सध्या होत आहेत आणि लोकांना खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर यासाठी भरपूर लोकांनी म्हाडा ऑफिसला कॉन्टॅक्ट केले, बरेच कस्टमर केअरला कॉल केले, पण तरी सुद्धा त्यांचे डोमिसाईल अजून व्हेरिफिकेशन होत नव्हते. तर यामध्ये एक म्हाडाने आज एक मोठी घोषणा केलेली आहे की त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की त्यांची जी बुक माय होमची जी वेबसाईट आहे ती कार्यरत नाहीये, म्हणजे पूर्णपणे चालत नाही व्यवस्थित आणि त्यामध्ये काही टेक्निकल त्रुटी आहेत. तर त्यामुळे हे सगळं व्हेरिफिकेशन जे आहे ते पेंडिंग आहे. तर यासाठी त्यांनी एक घोषणा केलेली आहे की यामध्ये सध्या मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजेच जी लॉटरी 4 मे 2026 रोजी होणार होती ती आता 4 मेला न होता ती 13 मे 2026 रोजी होणार आहे आणि यासाठी अधिकृत घोषणा सुद्धा झालेली आहे. तर तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता की हे न्यूज जी आहे ती सध्या लोकसत्ता या पेपरमध्ये आपल्याला भेटलेली आहे. या न्यूजपेपरमध्ये ही सध्या न्यूज छापून आलेली आहे, तर ती सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. आणि सर्वात महत्वाची म्हणजे की यामध्ये ज्यांचे डॉक्युमेंट अजून व्हेरिफिकेशन बाकी होते त्यांना यातून खरंच एक दिलासा मिळालेला आहे आणि त्यांना सुद्धा यामध्ये ऍप्लिकेशन करण्यासाठी आता चान्स भेटणार आहे. तर गाफील राहू नका आणि आतापासून अगर ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी होते तर त्यांनी व्यवस्थित अपलोड करा आणि व्यवस्थित हे करून लॉटरीसाठी तयारी करा. तर हीच महत्वाची बातमी होती आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशा महत्त्वाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवणे हेच आपल्या चॅनलचं मुख्य काम आहे आणि अशी कोणतीही बातमी आपल्याकडून मिस होणार नाही त्यासाठी बेल आयकॉन हे बटन प्रेस करा. धन्यवाद.